वेलकम टू पोस्टल ज्ञान क्लासेस. आजच्या या सखोल चर्चेत आपण एका खूपच रंजक आणि महत्त्वाच्या प्रवासावर जाणार आहोत. नक्कीच. आणि हा प्रवास भारतीय इतिहासाचा चेहरामोहरा बदलणारा ठरला. होय. कल्पना करा, एक स्कॉटिश पक्षी निरीक्षक जो भारतभर फिरून पक्ष्यांच्या नोंदी करत आहे, आणि याच माणसाने पुढे जाऊन अशा एका राजकीय पक्षाचा पाया रचला ज्याने बलाढ्य ब्रिटिश साम्राज्याला भारतातून मुळासकट उखडून फेकले. इतिहासातील हे विरोधाभास खरंच खूप थक्क करणारे असतात. अगदी बरोबर. तर आज आपण पोस्टल ज्ञान क्लासेसने अत्यंत मेहनत घेऊन तयार केलेल्या 1857च्या उठावापासून ते 1947च्या स्वातंत्र्यापर्यंतच्या अत्यंत महत्त्वाच्या नोट्सचा अभ्यास करणार आहोत. आणि या सखोल चर्चेचं महत्त्व यासाठी जास्त आहे कारण पोस्टल ज्ञान क्लासेस नोट्स आर व्हेरी युजफुल इन द प्रेपरेशन ऑफ LDC एक्झामिनेशन्स. हो, जे लोक पोस्ट ऑफिस डिपार्टमेंटल प्रमोशनल एक्झामिनेशन्स म्हणजेच LDC परीक्षेची तयारी करत आहेत, त्यांच्यासाठी हे लेक्चर एक परिपूर्ण मार्गदर्शक आहे. अगदी. आणि पोस्टल ज्ञानच्या या नोट्सची सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे यात माहिती केवळ तारखा आणि नावांपुरती मर्यादित नाहीये. ती अत्यंत पद्धतशीरपणे मांडली आहे. म्हणजे आपण फक्त काय घडलं हे नाही पाहणार, तर ते का घडलं तो कार्यकारण भाव समजून घेणार आहोत. बरोबर. आपलं आजचं मिशनच हे आहे की या नोट्समधील प्रत्येक तथ्य आणि सांख्यिकीय माहिती आपण इतक्या बारकाईने डिस्कस करू की LDC परीक्षेत या विषयावरचा एकही मार्क हातातून निसटणार नाही. नक्कीच. आपण एकही मुद्दा सोडणार नाही किंवा ओव्हरलॅप करणार नाही. चला तर मग आपण सुरुवात करूया भारताच्या पहिल्या स्वातंत्र्य संग्रामापासून. बरोबर. म्हणजेच 1857च्या उठावापासून. ज्याला आपण शिपाई विद्रोह पण म्हणतो. हो. 10 मे 1857 रोजी या विद्रोहाची पहिली ठिणगी पडली. पण मला नेहमी एक प्रश्न पडतो. आपण लहानपणापासून ऐकत आलोय की एनफिल्ड रायफलच्या काडतुसांना लावलेली डुकराची आणि गायीची चरबी. ती अफवा. बरोबर. हे या उठावाचे प्रमुख कारण होते असं म्हणतात. पण मला सांगा, एका रात्रीत एवढा मोठा उठाव फक्त एका अफवेमुळे तर होऊ शकत नाही ना? त्या पृष्ठभागाखाली नक्की काय धुमसत होतं? हा खूपच अचूक प्रश्न आहे. चरबी लावलेली काडतुसे हे एक तत्कालीन कारण होतं. ती केवळ एक ठिणगी होती. म्हणजे आधीच तयारी झाली होती? हो ना. त्याआधीच संपूर्ण देशभरात असंतोषाचा मोठा दारुगोळा रचून ठेवलेला होता. आणि हा दारुगोळा तयार केला होता ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या कुचकामी प्रशासनाने आणि त्यांच्या भयंकर आर्थिक शोषणाने. म्हणजे बघा ना, ब्रिटिशांनी आणलेली भूमहसूल धोरणे इतकी जाचक होती की त्यांनी भारतीय शेतकऱ्यांना अक्षरशः देशोधडीला लावले होते. अरे बापरे. जुने जमीनदार उद्ध्वस्त झाले होते. आणि ह्या जळत्या आगीत तेल ओतण्याचं काम केलं ते लॉर्ड डलहौसीच्या हडप नीतीने, ज्याला आपण डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स म्हणतो. अगदी बरोबर. डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स. हे डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स म्हणजे नेमकं काय होतं? म्हणजे जर आपण हे एखाद्या उदाहरणाने समजून घेतलं तर जास्त बरं पडेल, कारण परीक्षेत यावर अनेकदा फिरवून प्रश्न विचारले जातात. हो, नक्कीच. आपण याला मोनोपॉली या खेळासारखा समजूया. मोनोपॉली. समजा तुम्ही नियम पाळून खेळत आहात. तुमची स्वतःची मालमत्ता आहे. पण ब्रिटिशांनी असा एक नवीन नियम आणला की ज्या भारतीय राजाला स्वतःचा औरस पुत्र म्हणजे कायदेशीर जैविक वारस नसेल, तो राजा दत्तक पुत्र घेऊ शकणार नाही. काय सांगताय? हो. आणि त्याच्या मृत्यूनंतर त्याचं संपूर्ण राज्य ब्रिटिश साम्राज्य थेट खालसा करेल, म्हणजेच हडप करेल. अरे बापरे. म्हणजे हा तर थेट अन्यायच झाला. होय. आणि हा नियम केवळ अन्यायकारक नव्हता, तर याने संपूर्ण स्थानिक अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केली. ते कसं काय? कारण जेव्हा एक राज्य खालसा होतं तेव्हा फक्त राजा सत्ता गमावत नाही, तर त्या राजाच्या आश्रयावर जगणारे सैनिक, दरबारी, कलाकार आणि स्थानिक व्यापारी सर्वांचेच रोजगार हिरावले जातात. अगदी बरोबर. यामुळे सामान्य जनता, शेतकरी, पदच्युत झालेले सैनिक आणि राजे रजवाडे या सर्वांमध्येच ब्रिटिशांविरुद्ध प्रचंड असंतोष खदखदत होता. आता समजलं. म्हणजे सिस्टमवर इतका दाव वाढला होता की कधीतरी स्फोट होणं निश्चितच होतं. बरं, या नोट्समध्ये परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची एक यादी दिली आहे. उठावाची प्रमुख ठिकाणे आणि तिथे नेतृत्व करणारे नेते. हो. ही यादी परीक्षार्थींनी तोंडपाठच ठेवली पाहिजे. हो, आपण ती पटकन बघूया. जसं की दिल्लीत बहादूर शाह जफर आणि बख्त खां यांच्याकडे लष्करी नेतृत्व होतं.
कानपूरमध्ये नानासाहेब आणि तात्या तोपे होते, लखनौमध्ये बेगम हजरत महल, झाशीत अर्थातच राणी लक्ष्मीबाई, जगदीशपूरमध्ये कुंवर सिंग, बरेलीमध्ये खान बहादूर खान आणि फतेपूरमध्ये आझिमुल्ला. अगदी अचूक. LCD परीक्षेत अनेकदा जोड्या लावा किंवा थेट प्रश्न विचारला जातो की अमुक ठिकाणी नेतृत्व कोणी केलं. बरोबर. पण मला इथे थोडं थांबून विचारायचंय, जर देशभरातून इतके महान नेते एकत्र आले होते तर मग आपण हा उठाव जिंकलो का नाही? यामागे काही अत्यंत ठोस लष्करी आणि रणनीतिक कारणं होती. पोस्टल इंडियनच्या नोट्समध्ये याचाही खूप छान वेध घेतला आहे. काय कारणं होती ती? सर्वप्रथम, या उठावाला एकाच वेळी संपूर्ण भारतात सुरुवात झाली नाही. दुसरी गोष्ट म्हणजे भारतीय नेत्यांकडे शौर्य होतं, पण एक केंद्रीय नेतृत्वाचा आणि भविष्यातील स्पष्ट राजकीय ध्येयाचा अभाव होता. म्हणजे प्लॅनिंग कमी पडलं. हो. आणि याउलट ब्रिटिशांकडे टेलिग्राफसारखी प्रगत दळणवळण यंत्रणा होती, आधुनिक शस्त्रे होती आणि त्यांची शिस्तबद्ध लष्करी रचना होती. खरंय, 1857चा उठाव ब्रिटिशांनी लष्करी बळावर मोडून काढला हे मान्य, पण या ऐतिहासिक घटनेने नेमकं काय साध्य केलं? म्हणजे त्याचे दूरगामी परिणाम काय झाले? कारण ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचं राज्य तर संपले होते ना. हो, हा सर्वात मोठा बदल होता. या उठावाने ब्रिटिश साम्राज्याचा पाया हादरवून सोडला. त्यांना समजलं की भारतीयांना आता गृहीत धरून चालणार नाही. त्यामुळे 1858च्या कायद्याने भारताची सत्ता थेट ब्रिटिश राणीच्या म्हणजेच क्राऊनच्या हातात गेली. त्यांनी सैन्याची पुनर्रचना केली. भारतीय सैनिकांची संख्या कमी करण्यात आली आणि ब्रिटिश सैनिकांची संख्या वाढवली गेली. आणि तोफखाना पूर्णपणे ब्रिटिशांच्याच हातात राहील याची काळजी घेतली गेली असेल. नक्कीच. प्रशासकीय स्तरावर 1861चा इंडियन सिव्हिल सर्व्हिस ॲक्ट संमत करण्यात आला. पण सर्वात भयंकर गोष्ट जी त्यांनी यानंतर अधिकृतपणे सुरू केली ती म्हणजे फूट पाडा आणि राज्य करा. डिवाइड अँड रूल. हो, डिवाइड अँड रूल नीती. इथेच खरा ट्विस्ट येतो. 1857च्या उठावानंतर एक गोष्ट स्पष्ट झाली होती की केवळ भावनांच्या आणि तलवारीच्या जोरावर ब्रिटिशांच्या आधुनिक प्रशासकीय यंत्रणेशी लढता येणार नाही. भारतीयांना एका संघटित अखिल भारतीय राजकीय व्यासपीठाची गरज होती आणि याच गरजेतून जन्म झाला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा. बरोबर. पण आपण सुरुवातीला ज्या स्कॉटिश पक्षी निरीक्षकाचा उल्लेख केला, A.O. ह्यूम, त्यांची यातील भूमिका काय होती? A.O. ह्यूम हे एक सेवानिवृत्त ब्रिटिश प्रशासकीय अधिकारी होते. त्यांना भारतीयांच्या वाढत्या असंतोषाची पूर्ण जाणीव होती. त्यांना वाटलं की हा असंतोष पुन्हा 1857 सारख्या हिंसक मार्गाने बाहेर पडण्यापेक्षा भारतीयांना एक सनदशीर राजकीय सेफ्टी व्हॉल्व्ह मिळावा. सेफ्टी व्हॉल्व्ह? हो. म्हणून त्यांनी 1884 मध्ये भारतीय राष्ट्रीय संघ या नावाने सुरुवात केली. पण ह्यूम यांच्याबद्दलची एक विशेष बाब म्हणजे ते संस्थापक असूनही त्यांनी कधीही स्वतः काँग्रेसचे अध्यक्षपद भूषवले नाही. ते नेहमी महासचिवच राहिले. अरे वा, हे खूपच इंटरेस्टिंग आहे. आणि या पहिल्या अधिवेशनाची कथाही LDC परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाची आहे. पोस्टल ज्ञान क्लासेसच्या नोट्समध्ये दिलंय की हे पहिलं अधिवेशन आधी पुणे येथे होणार होतं. हो, पण पुण्यात कॉलराची साथ पसरल्यामुळे ऐनवेळी ते मुंबईला हलवावे लागले. बरोबर. 28 डिसेंबर 1885 रोजी मुंबईतील गोकुळदास तेजपाल संस्कृत महाविद्यालयात हे पहिले अधिवेशन पार पडले. फक्त 72 सदस्य उपस्थित होते. आणि या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते W.C. बॅनर्जी, म्हणजे व्योमेश चंद्र बॅनर्जी. 1885 मध्येच या संघाचे नाव बदलून दादाभाई नौरोजींच्या सूचनेनुसार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस असे ठेवण्यात आले. आता LDC परीक्षेसाठी काँग्रेसच्या सुरुवातीच्या अधिवेशनांचे जे फर्स्ट्स आहेत त्यावर नेहमी प्रश्न येतात. हो, ते अत्यंत महत्वाचे आहेत. हां, त्या फर्स्टबद्दल बोलताना मला नोट्समध्ये एक आकृतीबंध दिसतोय, म्हणजे एक पॅटर्न आहे. कोणता पॅटर्न? बघा, दुसरे अधिवेशन 1886 मध्ये कलकत्ता येथे झाले. त्याचे अध्यक्ष दादाभाई नौरोजी होते, जे पारसी होते. तिसरे अधिवेशन 1887 मध्ये मद्रास येथे झाले आणि त्याचे अध्यक्ष तय्यबजी होते, जे पहिले मुस्लिम अध्यक्ष होते. आणि 1888 मध्ये अलाहाबाद अधिवेशनात जॉर्ज जूल हे पहिले इंग्रज किंवा ख्रिश्चन अध्यक्ष ठरले. हा सगळा योगायोग नक्कीच असू शकत नाही ना? अगदी अचूक निरीक्षण. हा योगायोग अजिबात नव्हता. काँग्रेसला स्वतःला एका विशिष्ट वर्गाचा किंवा धर्माचा पक्ष म्हणून नव्हे, तर संपूर्ण भारताचं प्रतिनिधित्व करणारी संस्था म्हणून प्रस्थापित करायचे होते. म्हणजे हे जाणीवपूर्वक केलेलं होतं. होय.
त्यामुळे जाणीवपूर्वक वेगवेगळ्या धर्मांच्या आणि वेगवेगळ्या प्रांतांच्या नेत्यांकडे अध्यक्षपद दिले गेले. हे राष्ट्रीय एकात्मतेचे एक उत्कृष्ट उदाहरण होते. आणि आणखी एक महत्वाचे अधिवेशन म्हणजे 1896चे कोलकाता अधिवेशन, ज्याचे अध्यक्ष रहीमतुल्ला सयानी होते. बरोबर. या अधिवेशनाचे वैशिष्ट्य म्हणजे इथे पहिल्यांदा वंदे मातरम हे गीत गायले गेले. आता मला सांगा, सुरुवातीला काँग्रेसची भूमिका ब्रिटिशांना मागण्यांचे अर्ज विनंत्या करण्याची होती. मग हे चित्र कधी आणि कसे बदलले? जशी जशी काँग्रेस मजबूत होत होती तसतशी तळागाळातील लोकांमध्ये राजकीय जागृती वाढत होती. विशेषतः बेंगाल हा या राजकीय जागृतीचा आणि बौद्धिक क्रांतीचा केंद्रबिंदू बनला होता. हे ब्रिटिशांसाठी अत्यंत धोक्याचे लक्षण होते आणि म्हणून त्यांनी पुन्हा एकदा त्यांचे हुकमी अस्त्र बाहेर काढले. बंगालची फाळणी. अगदी बरोबर, बंगालची फाळणी. लॉर्ड कर्झनने 1905 मध्ये बंगालच्या फाळणीची खेळी केली. पोस्टल त्यांच्या नोट्समधील तारखा अत्यंत स्पष्ट आहेत. 20 जुलै 1905 रोजी फाळणीची घोषणा झाली आणि 16 ऑक्टोबर 1905 रोजी तिची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली. पण ब्रिटिशांनी जगाला काय कारण दिले आणि त्यांचा खरा छुपा हेतू काय होता? ब्रिटिशांनी वरवर सांगताना असे सांगितले की बंगाल हा प्रांत खूप मोठा असल्याने प्रशासकीय सोयीसाठी आम्ही त्याचे 2 भाग करत आहोत. पण ते खरं नव्हतं. अजिबात नाही. खरा हेतू अत्यंत कुटील होता. त्यांना बंगालमध्ये उफाळून येणारा राष्ट्रवाद तोडायचा होता. त्यांनी फाळणीची रेषा अशी आखली की एका बाजूला मुस्लिम बहुल पूर्व बंगाल व आसाम राहील आणि दुसऱ्या बाजूला हिंदू बहुल पश्चिम बंगाल राहील. हे उघडपणे हिंदू आणि मुस्लिमांमध्ये कायम स्वरूपी दरी निर्माण करण्याचं षड्यंत्र होते. अरे बापरे. पण या फाळणीला भारतीयांनी मुकाट्याने सहन केले नाही. फाळणीच्या विरोधात 7 ऑगस्ट 1905 रोजी स्वदेशी आंदोलन सुरू झाले. बरोबर. पण हे स्वदेशी म्हणजे प्रत्यक्ष जमिनीवर काय होतं? स्वदेशी आंदोलन हा ब्रिटिशांच्या अर्थव्यवस्थेवर केलेला थेट हल्ला होता. भारतीयांनी ठरवले की ब्रिटनच्या मँचेस्टरमधून येणाऱ्या कापडावर आणि इतर वस्तूंवर बहिष्कार टाकायचा. विदेशी कपड्यांच्या होळ्या केल्या गेल्या. लोकमान्य टिळक, लाला लजपतराय, बिपिनचंद्र पाल, ज्यांना आपण लाल बाल पाल म्हणतो, आणि अरविंद घोष यांसारख्या नेत्यांनी गावोगावी जाऊन स्वदेशी शिक्षणाचा आणि स्वदेशी उद्योगांचा प्रसार केला. म्हणजे खऱ्या अर्थाने लोक रस्त्यावर उतरले. हो. या आंदोलनाने पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर सामान्य लोकांना, महिलांना आणि विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरवले. याच काळात म्हणजे 30 डिसेंबर 1906 रोजी ढाका येथे अखिल भारतीय मुस्लिम लीगची स्थापना झाली. हा ब्रिटिशांच्या फूटपाडा नीतीचाच एक विजय होता असे म्हणता येईल. नक्कीच. पण ह्या बंगाल फाळणीचे आणि स्वदेशी आंदोलनाचे पडसाद स्वतः काँग्रेसच्या आतही उमटत होते, नाही का? हो. काँग्रेसमध्ये वैचारिक मतभेद शिगेला पोहोचले होते. 1906च्या कलकत्ता अधिवेशनात दादाभाई नौरोजींच्या अध्यक्षतेखाली स्वराज्य, स्वदेशी, स्वभाषा आणि स्वधर्म या मागण्या करण्यात आल्या. पण खराच स्फोट झाला तो 1907 मध्ये. हो, ज्याला आपण इतिहासात सुरत विभाजन किंवा सुरत स्प्लिट म्हणून ओळखतो. रासबिहारी घोष हे या 1907च्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते आणि इथे काँग्रेसमध्ये उघडपणे 2 गट पडले. जहाल गट म्हणजे गरम दल आणि मवाळ गट म्हणजे नरम दल. या 2 गटामधील नेमका फरक काय होता? हा फरक प्रामुख्याने कार्यपद्धतीचा होता. मवाळ गटाचे नेते जसे की गोपाळकृष्ण गोखले, फिरोजशाह मेहता आणि दादाभाई नौरोजी यांचा ब्रिटिशांच्या न्यायबुद्धीवर विश्वास होता. ते अर्ज, विनंत्या आणि कायदेशीर मार्गाचा अवलंब करत असत. आणि जहाल गट? याउलट जहाल गट, ज्याचे नेतृत्व लाल बाल पाल करत होते, त्यांचे स्पष्ट मत होते की स्वातंत्र्य हे मागून मिळत नसते, ते संघर्षाने खेचून आणावे लागते. बरोबर. आणि याच फुटीचा फायदा घेत ब्रिटिशांनी 1909 मध्ये मिंटो मॉर्ले सुधारणा कायदा आणला. हा कायदा भारताच्या इतिहासातील सर्वात घातक कायद्यांपैकी एक मानला जातो. बरोबर. होय. कारण या कायद्याने स्वतंत्र मतदारसंघाची म्हणजे सेपरेट इलेक्टोरेटची संकल्पना आणली. म्हणजे नेमकं काय? याचा अर्थ असा की मुस्लिमांसाठी राखीव असलेल्या जागेवर फक्त मुस्लिम मतदारच मतदान करू शकणार. बापरे. म्हणजे थेट धर्माच्या आधारावर फूट. अगदी. या एका तरतुदीने भारतीयांना धर्माच्या आधारावर राजकीयदृष्ट्या कायमचे विभागले आणि याच तरतुदीमध्ये पुढे देशाच्या फाळणीची बीजे रोवली गेली. आणि याच अस्थिर वातावरणात 1911च्या कोलकाता अधिवेशनात पहिल्यांदा जनगण मन हे राष्ट्रगीत गायले गेले.
विशन नारायण धर या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. हं, आता आपण थोडं भारताबाहेर पाहूया. भारतात हे सर्व सुरू असताना परदेशातही क्रांतीचे वारे वाहत होते. 1913 मध्ये उत्तर अमेरिकेत लाला हरदयाल यांनी गदर पार्टीची स्थापना केली होती. बरोबर. तर भारतात परत येऊन 1916 ते 1918 या काळात ॲनी बेझंट आणि लोकमान्य टिळकांनी होमरूल आंदोलन सुरू केलं. हो. पण यानंतर भारतीय राजकारणाच्या रंगमंचावर अशा एका व्यक्तीचा प्रवेश होतो ज्याने स्वातंत्र्य लढ्याचे संपूर्ण स्वरूपच बदलून टाकले. महात्मा गांधी. गांधीजींचं आगमन हा भारतीय इतिहासातील एक खऱ्या अर्थाने टर्निंग पॉइंट होता. त्यांच्या आगमनापूर्वी स्वातंत्र्य लढा हा प्रामुख्याने शिक्षित मध्यमवर्गापुरता मर्यादित होता. गांधीजींनी या लढ्याला जन आंदोलन बनवले. त्यांच्या कार्याची सुरुवात झाली ती 1917च्या चंपारण सत्याग्रहापासून. बिहारमध्ये. हो, बिहारमधील चंपारणमध्ये ब्रिटिश मळेवाले स्थानिक शेतकऱ्यांवर त्यांच्या जमिनीच्या ठराविक भागावर सक्तीने नीळ पिकवण्याची सक्ती करत होते, ज्याला 3 कठिया पद्धत म्हणत. गांधीजींनी तिथे जाऊन सविनय कायदेभंगाचा प्रभावी वापर केला. आणि त्यानंतर लगेचच 1918 मध्ये गुजरातमध्ये खेडा सत्याग्रह झाला. तिथे दुष्काळ पडलेला असताना आणि पीक बुडालेले असतानाही ब्रिटिश सरकार सक्तीने कर वसुली करत होते. बरोबर. गांधीजींच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी कर न भरण्याचा यशस्वी लढा दिला. याचा परिणाम असा झाला की ब्रिटिशांना 2 वर्षांसाठी कर स्थगित करावा लागला. पण मला एक सांगा, गांधीजींची ही सत्याग्रहाची पद्धत इतकी प्रभावी का ठरत होती? कारण ती थेट ब्रिटिशांच्या नैतिक प्रतिष्ठेवर वार करत होती. म्हणजे जेव्हा हजारो निशस्त्र लोक शांततेने कायदे मोडतात आणि लाठ्याकाठ्या खातात, तेव्हा दडपशाही करणारे ब्रिटिश सरकार संपूर्ण जगाच्या नजरेत गुन्हेगार ठरते. हा गांधीजींचा धोरणात्मक दृष्टिकोन होता. आता आपण LDC परीक्षेसाठी एका अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत. चला, आपण आपल्या श्रोत्यांसाठी एक छोटी क्विज घेऊया. हो, नक्कीच. पोस्टल ज्ञानच्या नोट्समध्ये 1919च्या एका अत्यंत काळ्या कायद्याचा उल्लेख आहे, रौलेट ॲक्ट. या कायद्याला अराजक आणि क्रांतिकारी गुन्हे कायदा असेही म्हटले जाते. या कायद्याने कोणत्याही भारतीयाला विना चौकशी, विना वकील तुरुंगात टाकण्याचे अधिकार सरकारला दिले. याला विरोध करण्यासाठी 13 एप्रिल 1919 रोजी अमृतसरच्या जालियनवाला बागेत लोक शांततेने एकत्र आले होते. तिथे एक भयंकर हत्याकांड घडले. बरोबर. तर आता प्रश्न असा आहे, आठवून सांगा पाहू, या बागेत निशस्त्र लोकांवर गोळीबाराचा तो क्रूर आदेश देणारा ब्रिटिश अधिकारी कोण होता? हे विसरणे शक्यच नाही. तो अधिकारी होता जनरल रेजिनाल्ड डायर. त्याने बागेतून बाहेर जाण्याचा एकमेव रस्ता अडवून हजारो निष्पाप लोकांवर गोळ्या झाडल्या. अत्यंत अमानुष घटना होती ती. होय. या अमानुष क्रूरतेने संपूर्ण भारतभर संतापाची लाट उसळली. आणि याच संतापाचं रूपांतर एका देशव्यापी आंदोलनात झाले, ज्याला आपण असहकार आंदोलन किंवा नॉन कोऑपरेशन मूव्हमेंट म्हणतो. 1920 मध्ये गांधीजींच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू झाले. बरोबर. सरकारी शाळा, न्यायालये, परदेशी वस्तू या सर्वांवर बहिष्कार टाकणे हा याचा उद्देश होता. आणि या आंदोलनादरम्यानच 1921 मध्ये केरळच्या मलबार भागात मोपला विद्रोह झाला. हे विसरून चालणार नाही. मोपला विद्रोह. हा प्रामुख्याने मुस्लिम शेतकरी, ज्यांना मोपला म्हणत, त्यांनी केलेला सशस्त्र विद्रोह होता. सुरुवातीला हा ब्रिटिश अधिकारी आणि हिंदू जमीनदारांच्या शोषणाविरुद्धचा आर्थिक लढा होता, पण नंतर त्याला दुर्दैवाने धार्मिक रंग लागला. आता आपण अशा एका घटनेकडे येत आहोत जिथे मला नेहमीच एक शंका वाटते. कोणती शंका? बघा, असहकार आंदोलन संपूर्ण देशात अतिशय वेगाने पसरले होते. ब्रिटिश सरकारला घाम फुटला होता. पण मग 5 फेब्रुवारी 1922 रोजी उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातील चौरी चौरा नावाच्या ठिकाणी एक हिंसक घटना घडली. ती खूप मोठी घटना होती. एका संतप्त जमावाने पोलीस स्टेशनला आग लावली आणि त्यात 22 पोलीस जिवंत जाळले गेले. या घटनेमुळे व्यथित होऊन गांधीजींनी 12 फेब्रुवारी 1922 रोजी असहकार आंदोलन अचानक मागे घेतले. बरोबर. पण माझा प्रश्न असा आहे की संपूर्ण देश स्वातंत्र्याच्या इतक्या जवळ पोचला असताना केवळ एका हिंसक घटनेसाठी संपूर्ण आंदोलन मागे घेणे हा अतिरेक नव्हता का? हा प्रश्न त्या काळी अनेक तरुण नेत्यांनाही पडला होता.
पंडित नेहरू, सुभाषचंद्र बोस यांसारखे नेतेही गांधीजींच्या या निर्णयामुळे निराश झाले होते. हो ना. पण आपण गांधीजींचा यामागचा कार्यकारण भाव समजून घेतला पाहिजे. गांधीजींचं स्पष्ट मत होते की जर जनतेने हिंसेचा मार्ग स्वीकारला हां. तर ब्रिटिशांकडे जगातले सर्वात प्रगत सैन्य आहे. ते लष्कराचा वापर करून एका दिवसात हे आंदोलन चिरडून टाकतील. अरे, हे तर खरंय. हो, आणि लोकांमध्ये इतकी दहशत बसेल की पुढची 20 वर्ष कोणीही रस्त्यावर उतरणार नाही. अहिंसा हे त्यांच्यासाठी केवळ नैतिक मूल्य नव्हते, तर ती निशस्त्र भारतीयांची सर्वात मोठी राजकीय रणनीती होती. हे स्पष्टीकरण खूप महत्वाचं आहे. पण तरीही अचानक आंदोलन थांबल्याने तरुणांमध्ये जी प्रचंड निराशा पसरली, तिने एका नव्या युगाला जन्म दिला. क्रांतीचा मार्ग. अगदी बरोबर. पोस्टल ज्ञान क्लासेसच्या नोट्समध्ये या क्रांतिकारी लढ्याची अत्यंत विस्तृत माहिती आहे. ऑक्टोबर 1924मध्ये शचींद्रनाथ सान्याल, रामप्रसाद बिस्मिल आणि चंद्रशेखर आझाद यांनी कानपूरमध्ये हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन म्हणजेच HRAची स्थापना केली. आणि या संस्थेचा मुख्य उद्देश सशस्त्र क्रांतीसाठी निधी गोळा करणे हा होता. हां. यातूनच 9 ऑगस्ट 1925 रोजी प्रसिद्ध काकोरी कांड घडला. काकोरी रेल्वे लूट. हो. उत्तर रेल्वेच्या लखनौ-सहारनपूर मार्गावरील काकोरी या ठिकाणी क्रांतिकारकांनी सरकारी खजिना घेऊन जाणारी ट्रेन लुटली. पण दुर्दैवाने या खटल्यात ब्रिटिशांनी 29 क्रांतिकारकांवर आरोप ठेवले. आणि काहींना फाशीही झाली. होय. रामप्रसाद बिस्मिल, अशफाकुल्ला खां, रोशनलाल आणि राजेंद्र लाहिडी या 4 शूरवीरांना फाशी देण्यात आली. पण एका फाशीने क्रांती थांबत नसते. सप्टेंबर 1928मध्ये दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानावर चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वाखाली या संस्थेचं नाव बदलून हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन म्हणजेच HSRA असे करण्यात आले. यात भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांचा समावेश होता. भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी 8 एप्रिल 1929 रोजी केंद्रीय विधिमंडळात दडपशाहीच्या कायद्यांवर चर्चा सुरू असताना बॉम्ब फेकला. बरोबर. तिथे त्यांनी कुणाचाही जीव घेण्याचा प्रयत्न केला नाही, तर बहिऱ्या सरकारला ऐकवण्यासाठी हा स्फोट घडवून आणला होता. आणि तिथे त्यांनी जो नारा दिला तो इतिहासात अमर झाला. इन्कलाब जिंदाबाद. हो. पण या नोट्समध्ये एक अत्यंत रंजक माहिती दिली आहे की हा नारा मुळात भगतसिंगांनी रचलेला नव्हता. बरोबर. इन्कलाब जिंदाबाद हा मूळ शब्दप्रयोग प्रसिद्ध उर्दू कवी मुहम्मद इक्बाल यांनी त्यांच्या रचनेत केला होता. अरे वा. पण या शब्दांना एका ज्वलंत राजकीय घोषणेचं रूप देण्याचं आणि ते संपूर्ण देशाच्या कानाकोपऱ्यात पोचवण्याचं श्रेय पूर्णपणे भगतसिंगांना जाते. आणि अखेर 23 मार्च 1931 तो काळा दिवस उजाडला, जेव्हा ब्रिटिशांनी भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना लाहोरच्या तुरुंगात फाशी दिली. त्यांचं हे बलिदान देशासाठी सर्वोच्च होतं आणि त्याने संपूर्ण देशात स्वातंत्र्याची एक नवीन ज्योत पेटवली. नक्कीच. आता आपण आपल्या सखोल चर्चेच्या शेवटच्या टप्प्याकडे आलो आहोत. स्वातंत्र्याकडे वाटचाल करताना पोस्टल ज्ञानच्या नोट्समध्ये काँग्रेसच्या काही अत्यंत महत्त्वाच्या अधिवेशनांची यादी दिली आहे, ज्यावर LDC परीक्षेत हमखास प्रश्न विचारला जातो. हो, आपण त्याची वेगाने उजळणी करूया. 1924चे बेळगाव अधिवेशन. हे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण हे एकमेव अधिवेशन होते ज्याचे अध्यक्ष स्वतः महात्मा गांधी होते. 1925चे कानपूर अधिवेशन. इथे सरोजिनी नायडू या काँग्रेसच्या अध्यक्ष बनल्या आणि त्या काँग्रेसच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष होत्या. पहिल्या महिला अध्यक्ष ॲनी बेझंट होत्या, पण त्या भारतीय नव्हत्या हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. 1929चे ऐतिहासिक लाहोर अधिवेशन. रावी नदीच्या काठी जवाहरलाल नेहरूंच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या या अधिवेशनात पहिल्यांदा पूर्ण स्वराज्याची म्हणजे कम्प्लीट इंडिपेंडन्सची मागणी करण्यात आली. आणि याच ठिकाणी निर्णय घेण्यात आला की 26 जानेवारी 1930 हा दिवस भारताचा पहिला स्वातंत्र्य दिवस म्हणून पाळला जाईल. म्हणूनच आपण पुढे 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा करतो. अगदी बरोबर. 1937चे फैजपूर अधिवेशन. जवाहरलाल नेहरूच याचे अध्यक्ष होते आणि याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे हे पहिल्यांदाच एका ग्रामीण भागात म्हणजेच गावात पार पडलेले अधिवेशन होते. याने काँग्रेस ग्रामीण भागाशी जोडली गेल्याचे सिद्ध झाले. आणि स्वातंत्र्यापर्यंतचे शेवटची 2 अधिवेशने 1947चे मेरठ अधिवेशन आणि स्वातंत्र्यानंतरचे पहिले 1948चे जयपूर अधिवेशन. 1947च्या मेरठ अधिवेशनाचे अध्यक्ष JB कृपलानी होते. म्हणजेच भारत स्वतंत्र झाला तेव्हा काँग्रेसचे अध्यक्ष कृपलानी होते. आणि स्वातंत्र्यानंतरच्या 1948च्या जयपूर अधिवेशनाचे अध्यक्ष पट्टाभी सीतारामय्या होते. ही सर्व तथ्य परीक्षेसाठी अत्यंत मोलाची आहेत.
तर मित्रांनो, 1857च्या एका रायफलच्या काडतुसांच्या अफवेपासून सुरू झालेला हा प्रवास 1947च्या स्वातंत्र्यापर्यंत कसा विकसित झाला, हे आपण आज अतिशय सविस्तरपणे पाहिलं. पोस्टल ज्ञान क्लासेसच्या या उत्कृष्ट नोट्सच्या आधारे आपण केवळ ऐतिहासिक तथ्ये आणि तारखा पाठ केल्या नाहीत, तर त्यामागचे अर्थ, ब्रिटिशांची प्रशासकीय धोरणे आणि भारतीयांचा संघर्ष समजून घेतला. होय, आपण मवाळांचा कायदेशीर मार्ग, जहालांचा प्रखर संघर्ष, क्रांतिकारकांचे सर्वोच्च बलिदान आणि गांधीजींची व्यापक जनआंदोलने या सर्व प्रवाहांचा कसा सुरेख संगम झाला याचा हा सखोल अभ्यास केला. बरोबर. परीक्षेमध्ये जेव्हा तुम्हाला विश्लेषणात्मक किंवा घटनांच्या क्रमानुसार प्रश्न विचारले जातील, तेव्हा ही सर्व चर्चा नक्कीच अत्यंत फायदेशीर ठरेल. जाता जाता एक विचार नक्की करा, इतिहास हा कधीच सरळ रेषेत चालत नाही. त्यात अशा अनेक जरतरच्या शक्यता दडलेल्या असतात. विचार करा, जर 1885चे ते पहिले काँग्रेस अधिवेशन पुण्यालाच झाले असते आणि कॉलरामुळे मुंबईला हलवले गेले नसते, तर काँग्रेसची सुरुवातीची जडणघडण आणि महाराष्ट्राचे राजकारण काही वेगळे असते का? नक्कीच. हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. किंवा जर चौरी चौराची ती घटना घडलीच नसती, तर असहकार आंदोलनाने कदाचित त्याच दशकात आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले असते का? इतिहासातील ही छोटी छोटी वळणे देशाचे आणि जगाचे किती मोठे भविष्य ठरवतात, नाही का? यावर नक्की विचार करा. होय. आजच्या या एपिसोडमधून मिळालेली माहिती तुमच्या LDCA परीक्षेच्या तयारीसाठी एक भक्कम पाया बनेल याची आम्हाला खात्री आहे. थँक्स फॉर कनेक्टिंग विथ पोस्टल ज्ञान क्लासेस, वॉचिंग पोस्टल ज्ञान क्लासेस लेक्चर.